कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक लहानपणापासून ऐकत आज मी 60ला पोहोचले. प्रत्येक वयात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक घटनेनंतर या श्लोकाचा एक वेगळा अर्थ मला उलगडत गेला आणि पर्यायाने जीवनाचा वेगळा अर्थ देखील समोर येत गेला. फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नको, असा या श्लोकाचा साधा सोपा अर्थ होतो. पण खरं सांगायचं तर वय वाढत गेलं तसं याचा नवीन अर्थ हळूहळू समजत गेला. लहान असताना वाटायचं अभ्यास कर, पण मार्कांची चिंता करू नको. तर तरुणपणी करिअरसाठी कष्ट कर, पण लगेच यश मिळेल असं नाही. आणि आता 60नंतर जाणवतं आयुष्यभर जे काही केलं त्याचं फळ मिळालं नाही तरी समाधान हवं. कारण कर्म केलं ते महत्त्वाचं. आपण आपलं कर्तव्य करीत राहावं, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करीत राहाव्यात. त्यातून फळ मिळो अथवा न मिळो.